आनंदी शाळेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम होत आहे। यामुळे वंचितांमधील गुणवत्ता एक दिवस देशपातळीवर चमकल्याशिवाय राहणार नाही। श्रीमान योगी फाउंडेशनचं हे कदाचित देशातील पहिलंच काम असेल असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला। इचलकरंजीतील आनंदी शाळेच्या नूतन जागेतील वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। इचलकरंजीतील श्रीमान योगी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि गरजू मुलांना शिक्षण, संस्कार आणि संधी देण्याच्या उद्देशाने आनंदी शाळा चालवली जाते। या शाळेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा पार पडला। प्रारंभी प्रकाश आवाडे यांनी आनंदी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, खेळाचं साहित्य आणि सुसज्ज ग्रंथालयासाठी मदत करण्याची घोषणा करून त्यासाठी फाउंडेशनने साहित्य खरेदी करावं, त्याचं बिल अदा करण्याची जबाबदारी राहील अशी ग्वाही दिली। आनंदी शाळेमध्ये शिक्षणासोबत कौशल्य प्रशिक्षणाचे धडे दिल्यास विद्यार्थी राज्यासह देशात नाव कमावतील। अशा प्रकारच्या शाळा प्रत्येक नगरपालिका, महापालिका क्षेत्रात उभ्या राहणं आवश्यक आहे असं सांगितलं। कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रमोद सपाटे, तानाजी पोवार, डॉक्टर गोविंद ढवळे, सुनील नवाल, फाउंडेशनचे अध्यक्ष कौशिक मराठे, इराण्णा सिंहासने यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते।